हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। वेदांत बंडगर हत्येच्या निषेधार्थ सांगलीकरांचा उत्स्फूर्त कॅन्डल मार्च, आरोपीला फाशीची मागणी। माथाडी कामगारांच्या ठेक्याच्या वादातून 11 जून रोजी सांगलीत घडलेल्या वेदांत बंडगर हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी सांगलीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त कॅन्डल मार्च काढला। यावेळी नागरिकांनी निष्पाप वेदांतला श्रद्धांजली अर्पण करत पोलीस प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। तसेच हल्लेखोर निलेश गडदेला कठोर शिक्षा देत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वेदांतच्या कुटुंबियांसह उपस्थित नागरिकांनी केली। 11 जून रोजी हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून त्यांच्या 13 वर्षीय नातू वेदांत बंडगर याची हत्या करण्यात आली होती। या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला असून कायदा सुव्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कोवळ्या वयातील वेदांतच्या निर्गुण हत्येमुळे समाज मन सुन्न झाले असून त्याच पार्श्वभूमीवर हा कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता। विश्रामबाग येथील शहीद अशोक कामटे चौकापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। वेदांतच्या कुटुंबियांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। हातात मेणबत्त्या घेऊन नागरिकांनी वेदांतला श्रद्धांजली वाहिली, तसेच न्याय मिळावा अशी मागणी केली। यावेळी अनेक नागरिकांनी जत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। हल्लेखोर निलेश गडदे याला वेळेत ताब्यात घेतले असते तर वेदांतचा जीव वाचू शकला असता अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही हलगर्जी होऊ न देता दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली। दरम्यान वेदांतच्या हत्येप्रकरणी संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे। नागरिकांनी न्यायासाठी एकजूट दाखवत काढलेल्या या कॅन्डल मार्चमुळे वेदांतला श्रद्धांजली वाहतानाच न्यायाच्या मागणीला आणखीन बळ मिळाले आहे। बाधित झालं किंवा त्यांच्या घरातला एक मोठं नुकसान झालं असं नाही, तर तमाम कष्टकरी वर्ग आणि तमाम सांगलीकरांच्या वरती हा एक मोठा घाव घातला गेलेला आहे। या घावामुळं फक्त सांगली हादरली अशी नाही, तर महाराष्ट्र आणि देशभरामध्ये ही मोठ्या प्रमाणावर बातमी गेली आणि सांगलीची बदनामी तर झालीच, पण प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलांना, प्रत्येक भावाला विचार करायला लावणारी, देशातल्या प्रत्येक माता भगिनीला आणि भावाला, कुटुंबियांना विचार करायला लावणारी एक गोष्ट आहे। मला सांगा, आपण सगळेजण कष्टकरी वर्ग आहे, वेदांतला ज्या पद्धतीने मारलं